नमस्कार. आपल्या आजच्या ध्यानसत्राला सुरुवात करतोय. 3 जानेवारी 2024 बुधवार आहे आणि साप्ताहिक ध्यानसत्रातलं आपलं 88वं हे ध्यानसत्र आहे. आजचा विषय आहे रम बीजमंत्रात्मक ध्यान. सगळ्यांनी डोळे मिटून घ्यायचे. श्वासाची जाणीव, देहाची जाणीव. डोळे मिटून आपल्या श्वासाकडे आणि शरीराकडे लक्ष. मुद्दाम श्वास कमी किंवा जास्त करायचा नाही. जो सहज श्वास चालू आहे त्याचं फक्त निरीक्षण. फिजिकल अवेअरनेस, ब्रेथ अवेअरनेस. आणि आता 3 ते 4 वेळा आपण दीर्घ श्वसनाची आवर्तन करणार आहोत. दीर्घ श्वसन याचा अर्थ संपूर्ण श्वास घ्यायचा, खोलवर श्वास घ्यायचा, अगदी ओटीपोटापासून श्वास घ्यायचा. पोट, छाती, खांदे श्वास भरत भरत आणि मग सावकाश श्वास सोडायचा. जेवढ्या सावकाश सोडता येईल तेवढ्या सावकाश श्वास सोडायचा आहे. पुन्हा एकदा श्वास घ्यायचा आणि अतिशय संथ गतीने आणि सावकाश श्वास सोडायचा. आणखीन 2 वेळा हीच प्रक्रिया आपण करणार आहोत. संपूर्ण श्वास घ्यायचा आणि सहजपणे श्वास सोडायचा. आता हळूहळू श्वास आधीपेक्षा जास्त स्टेबल, स्थिर झाला आहे याची आपल्याला जाणीव होईल. त्याकडे लक्ष. आपण सुखासनात बसलेलो आहोत. अगदी साधी मांडी सुद्धा चालेल आणि सहज साध्या अशा सरळ अवस्थेत पाठकणा आहे. कम्फर्टेबल सिटिंग पोश्चर. आता डोळे मिटून आपला या वर्षासाठीचा जो काही एक संकल्प आहे, जो काही गोल आहे, ध्येय आहे, त्याचा विचार करायचा. शक्यतो एक ध्येय निवडा, एक संकल्प मनात घ्या आणि ह्या संकल्पाचं 3 वेळा उच्चारण. हा उच्चार करत असताना आपल्या 2ही भुवयांच्या मध्ये, भ्रूमध्य ज्याला म्हणतो, जिथे आपण कुंकू किंवा टिकली लावतो ती जागा, 2ही भुवयांच्या मध्ये आपल्या जाणीवेला न्यायचं आणि साधारणपणे 3 वेळा संकल्पाचं मनातल्या मनात उच्चारण. हा उच्चार आपला करून झाला असेल तर याच 2 भुवयांच्या मध्ये आपला जो संकल्प आहे या संकल्पाची स्थापना, अर्थात या संकल्पपूर्तीचं छोटंसं चित्र बघण्याचा प्रयत्न करूया. जो काही संकल्प असेल तो चित्ररूपात, मूर्त रूपात आपल्या भुवयांच्या मध्ये बघायचा. सहज दिसत नसेल तर कल्पना करायची. अलाउ इमॅजिनेशन. जो काही संकल्प आहे तो चित्ररूपाने इमॅजिन करूया 2ही भुवयांच्या मध्ये.
आणि याच संकल्पाला गती मिळण्यासाठी, याच संकल्पामध्ये अधिक स्पष्टता येण्यासाठी, याच संकल्पापर्यंत पोहोचण्याचा जो मार्ग आहे, हा संकल्प कुठेतरी आहे, आत्ताही आहे पूर्ण रूपात, पण अजून आपण तिथे पोहोचलो नाही आहोत. तो पोहोचण्याचा आपला मार्ग सरळ स्वच्छ लख्ख दिसावा, यासाठी आपण आता बीजमंत्राचं उच्चारण करणार आहोत. अग्नीचा बीजमंत्र. ह्या अग्निरूपी प्रकाशाने हे जे अंधाराचं, तमाचं, अज्ञानाचं, गोंधळाचं, संभ्रमाचं जे आवरण आहे ते विरळ होत जाणार आहे. आपला संभ्रम बाजूला करणारा असा हा श्रीरामाचा मणिपूर चक्राचा आणि अग्नीचा बीजमंत्र रम. श्वासावर आधारित रमच्या उच्चाराला आता सुरुवात करायची. जाणीवेला आपल्या भ्रूमध्याच्या मध्ये ठेवायचं. रम 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 रम. उच्चार चालू ठेवायचा. उच्चार करत असताना कपाळाला आठ्या नकोत. सहज असा उच्चार, कुठलाही ताण चेहऱ्यावर येता कामा नये. पायापासून डोक्यापर्यंत उच्चाराची स्पंदन जाणवतील याकडे लक्ष. रम 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 रम. उच्चार चालू ठेवायचा. उच्चार करत असताना आतमध्ये लक्ष आपलं संपूर्ण. पायापासून डोक्यापर्यंत उच्चाराची जी स्पंदनं आहेत, जी उष्णता आहे त्याकडे लक्ष. उच्चाराचं घर्षण आतमध्ये जाणवतं याकडे लक्ष. रम 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 रम. आता रमचा हाच उच्चार हळूहळू थोडासा उपांश वाणीकडे न्यायचा आहे. तोंडातल्या तोंडात उच्चार. घर्षण आणखीन आतपर्यंत नेण्याचा प्रयत्न. रम रम रम. उच्चार चालू आहे, फक्त उपांश वाणीमध्ये उच्चार आहे. आणि आपल्या सगळ्या जाणीवेला आपलं संपूर्ण लक्ष
हे भ्रूमध्यामध्ये जिथे आपण संकल्पाचं अधिष्ठान, संकल्पाची स्थापना केलेली आहे. रम रम. रचा उच्चार महत्त्वाचा, नुसता घर्षण करायचं नाही. रचा उच्चार महत्त्वाचा, रकारात्मक घर्षण आहे. रम रम. जिभेची जास्त, जिभेवरती तुम्हाला जास्त स्पंदन जाणवतील. रम 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 रम. उच्चार चालू ठेवायचा. पायापासून डोक्यापर्यंत रमची स्पंदनं. आपल्या संकल्पासाठी लागणारं धैर्य, आत्मविश्वास, विचारांची स्पष्टता, आपल्या कृतीमधील स्पष्टता, विचार आणि कृती यांचा समन्वय, हे सगळं काही या रकारातून साधलं जाणार आहे. रम 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 रम. उच्चार चालू ठेवायचा आणि ह्या उच्चारांची संपूर्ण शक्ती आपल्या संकल्पाला मिळत आहे याची जाणीव. रम रम रम. आपल्या बोटांमध्ये, बोटांच्या अग्रभागावरती, टोकावरती ही स्पंदनं जाणवतील याकडे लक्ष. रकारात्मक उच्चार, नुसतं घर्षण नकोय. रकाराकडे लक्ष. रम 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 रम. शेवटची काही मिनटं उच्चार करायचा आहे. जास्तीत जास्त आतमध्ये जाऊ द्यायचा उच्चार. रम रम रम. आणि प्रत्येक उच्चाराची संपूर्ण शक्ती भ्रूमध्यामधील आपल्या संकल्पाला मिळते आहे याकडे लक्ष. रम 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 रम. शेवटचं 1 ते 1.5 मिनिटं आपण उच्चार करणार आहोत.
स्पष्ट आणि संपूर्ण स्पंदन आतमध्ये जातील असा उच्चार रम 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 शेवटचे 30 सेकंद उच्चार रम 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 उच्चार पूर्णपणे थांबवायचा. डोळे मिटलेले आहेत. उच्चार पूर्णपणे थांबवायचा आणि आपण आत्ताच केलेल्या उच्चाराची जी काही उष्णता आपल्या शरीरात जाणवते आहे त्याकडे लक्ष, विशेष करून दोन्ही भुवयांच्या मध्ये. डोळे मिटून आपल्या भ्रूमध्यामध्ये या मंत्राची शक्ती पोहोचली आहे. आणि तिथे जे काही घडतं आहे त्याचा अनुभव घ्यायचा. डोळे मिटून डोळ्यांसमोर जे काही घडत आहे त्याचा अनुभव, शरीरामध्ये जे काही जाणवतं आहे त्याकडे लक्ष. कुठे उष्णता जाणवते आहे, कुठे एखादा रंग तरळेल, एखादा आकार, एखादं दृश्य, जे काही डोळे मिटून आपल्याला दिसतंय, जाणवतंय त्याचा अनुभव. पायापासून डोक्यापर्यंत सूक्ष्म हालचाली जाणवतात त्याकडे लक्ष. अतिशय सटल, अगदी सूक्ष्म अशा कुठेतरी आपल्याला छोटीशी हालचाल जाणवेल. आपण ध्यानाला सुरुवात केली तेव्हाचा आपला श्वास आणि आताचा श्वास, तेव्हाचं आपल्या शरीराच्या आतमध्ये असणारं जे काही उष्ण किंवा शीतलता होती आणि आता या दोन्हींमध्ये जो काही छोटासा फरक वाटतोय त्याचा अनुभव आणि त्याकडे लक्ष. आपल्या मनातले विचार, काही भावना
नेमकं आत्ता आपल्या मनामध्ये काय आहे, या सगळ्याचा अनुभव घ्यायचा. आपण 3 वेळा ज्या संकल्पाचं उच्चारण केलं, त्या संकल्पाला ही मंत्राची शक्ती पोहोचली आहे. आपल्या संकल्पासाठी आवश्यक तेवढी शक्ती आपल्याला या छोट्याशा ध्यानातून निश्चितपणे मिळाली आहे. याकडे लक्ष. डोळे मिटून या मंत्राची अधिष्ठात्री देवता श्रीरामाचं स्मरण आणि आपल्या संकल्पासाठी डोळे मिटून त्याच्याकडे प्रार्थना करू शकतो. अग्निदेवतेचं स्मरण. अग्निबीज मंत्र आपण आत्ताच उच्चारला. त्या अग्निदेवतेचं स्मरण. आपल्या संकल्पासाठी आपल्याला या दोनही शक्तींचे भरभरून आशीर्वाद मिळत आहेत याची जाणीव. आणि अगदी सावकाशपणे जेव्हा तुम्हाला योग्य वाटेल दोन्ही हात एकमेकांवर जोडून त्यांची डोळ्यांना ऊब द्यायची आणि सावकाशपणे डोळे उघडायचे. आजचं ध्यान आपण इथे थांबवत आहोत. हरिओम तत्सत.